निवडणुकीत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार भन्नाट आयडिया मतदारांच्या समोर ठेवत असतात. मतं आपल्यालाच कशी मिळतील हा त्यांचा प्रयत्न असतो. तुम्ही साधारणपणे ऐकलं असेल, चांगला रस्ता देऊ, 24 तास पाणी देऊ, परिसरातल्या नागरिकांना ज्या समस्या येतात त्यावर तोडगा काढून योग्य त्या सुविधा देऊ, ही आणि यासारखी आश्वासनं खरं तर नेहमीच आपल्या ऐकिवात असतात. पण जर का कोण्या उमेदवारानं बियर किंवा व्हिस्की देणार असल्याचं म्हटलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. लोकसभा निवडणुकीसाठी एका उमेदवारानं आपल्या मतदारांना हे आश्वासन दिलेलं आहे. कोण आहे उमेदवार, कुठं घडतं हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दारूवरती आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये बंदी आहे. यात आपल्या राज्यातल्या चंद्रपूरचा देखील समावेश होतो. पण आश्चर्य म्हणजे आताच्या लोकसभेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारानं, त्यातही महिला उमेदवारानं एक अजब आश्वासन दिलंय आणि त्याची चर्चा देखील सगळीकडे सुरू झालेली आहे. चंद्रपुरातून लोकसभेसाठी उभ्या असलेल्या वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं आश्वासन दिलंय. कुठलं? तर बियर आणि व्हिस्की देण्याचं. फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बियर का प्यावी? गरिबांना चांगली दारू का मिळू नये असा त्यांचा सवाल आहे. गरिबांच्या याच समस्येचं समाधान करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बियर देण्याचं आश्वासन वनिता राऊत यांनी दिलेलं आहे. वनिता राऊत या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार आहेत. 2019 मध्ये चिमूरमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळीही त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी हटवणं, गाव तिथे दारू यावरती भर दिला. त्यामुळे त्यावेळीही त्या चर्चेत आलेल्या होत्या. आता त्या लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत. याही वेळी त्यांनी लक्ष वेधून घेतलंय ते मतदारांना दिलेल्या आश्वासनांमुळे. गाव तिथे बियर बार असावा, पिणाऱ्याकडे आणि विक्री करणाऱ्याकडे परवाना असायला हवा, दारू विक्री ही कायदेशीर मार्गानंच व्हावी असं वनिता राऊत यांचं म्हणणं आहे. सरकारवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. काय म्हणतात त्या बघा. दारूच्या कायदेशीर मार्गाच्या विक्रीकडे सरकारनं लक्ष दिलं नाही, त्यामुळेच मला पुन्हा निवडणुकीत उभं राहावं लागतंय. सरकार आनंदाचा शिधा वाढतं, रेशन कार्डावर साड्या मिळतात, पण आता जर चंद्रपूरच्या लोकांनी मला खासदार बनवलं तर आनंदाच्या शिध्यासोबत व्हिस्की, बियर ही देखील उपलब्ध करून देईल. खासदार निधीतून हे सर्व करेन. खरं तर चंद्रपूरच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी नाहीये, पण चंद्रपूरकरांनी काय केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. मगाशी म्हटलं तसं 2019च्या निवडणुकीत वनिता राऊत यांनी असंच आश्वासन दिलं होतं, पण त्याला चंद्रपूरकरांनी त्यावेळी काही दाद दिली नाही. त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. पण त्यांची आश्वासनं मात्र त्यावेळी देखील चर्चेत होती आणि यावेळी देखील आपली आश्वासनं त्यांनी कायम ठेवलेली आहेत. चंद्रपूर म्हणजेच पूर्व विदर्भातली निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे सध्या प्रचाराला वेग आलेला आहे. पदयात्रा सुरू आहेत, सभा सुरू आहेत, रोड शो होत आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन देखील उमेदवार आपला प्रचार करतायत. आता चंद्रपुरात भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसतर्फे प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. मागच्या वेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर इथून निवडून आले होते. आता यावेळी कोण बाजी मारणार आणि वनिता राऊत यांची आश्वासनं किती लोक सिरियसली घेणार हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.